आता बातमी आहे लाडक्या बहिणींसंदर्भात। वेगवेगळ्या कारणांनी लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र ठरतात। जालन्यामध्ये 57,000 लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र ठरलेत, तर लातूरमध्ये 25,000 अर्ज हे बाद करण्यात आलेत। मराठवाड्यामध्ये हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय लाडक्या बहिणी या जो निकषात बसत नाहीत त्यांना बाजूला केलं जातंय आणि त्यामुळेच अनेक अर्ज हे अवैध ठरतायत किंवा अपात्र ठरतायत। तर काही बहिणींनी स्वतःहून अर्ज बादही केलेले आहेत किंवा कमी करून घेतलेले आहेत। अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख यांच्याकडनं। मोहसिन, मराठवाड्यात बरेच अर्ज बाद होताना पाहायला मिळत आहेत, काय प्रमुख कारण आहेत त्यामागची? नक्कीच आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून सरकारकडून ज्या लाडकी बहीण योजनेला 1,500 रुपये दिले जात होते, त्यात अनेक महिलांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्याचा दावा केला जातो आणि त्यानुसार आयकर विभागाकडून या सगळ्या जे पात्र महिला आहेत त्यांची पडताळणी केली जाते आणि ही पडताळणीनंतर जे आहे तर मोठ्या प्रमाणात जे आहे तर पात्र महिलांना जे आहे तर अपात्र ठरवलं जात आहे। आता ही आकडेवारी 2 जिल्ह्यात आपण बघितली तर लातूर आणि जालना जिल्ह्यात 57,000 आणि लातूर जिल्ह्यात 25,000 अर्ज बाद करण्यात आहे। त्यामुळे मराठवाड्याचा हा आकडा मोठा असणार आहे आणि महाराष्ट्राचा आकडा त्यापेक्षाही मोठा असणार आहे। त्यामुळे या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून सरकारकडून लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांची मग ज्यांच्याकडे जी नियमावली त्यांनी बनवली आहे नवीन, ज्यांच्याकडे कार असेल किंवा जे इन्कम टॅक्स भरत असेल किंवा सरकारी नोकरीमध्ये असेल किंवा इतर योजनांचा लाभ घेत असेल अशा महिलांना जे आहे तर बाद केलं जात आहे आणि त्यानुसार आता मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात लाडक्या बहिणींचे अर्ज जे आहे तर बाद होताना पाहायला मिळतात। आता महाराष्ट्राचा हा आकडा किती आहे हे पाहावा लागणार आहे, मात्र 2 जिल्ह्याची आकडेवारी ही जी आहे तर प्रचंड मोठी आहे। त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणात राज्यात किती महिला अपात्र ठरल्याचे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सरकारकडून आता लाडक्या बहिणींची पडताळणी केली जाते आणि ज्या अपात्र ठरत आहेत त्यांचा अर्ज बाद केला जातो। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन।